संविधान दिन अतिशय सुंदर भाषण आपण पाहणार आहोत। भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली, थोर आपले संविधान, करूया संविधानाचा सन्मान। उपस्थित सर्वांना माझा नमस्कार। आज आपल्या सर्वांसाठी खास दिवस 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाच्या संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली। हाच तो दिवस जेव्हा आपले संविधान तयार झाले। संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत। देशातील नागरिकांमध्ये सांविधानिक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा उद्देश आहे। भारतातील विविध धर्म, जाती आणि करोडो लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे। ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले, त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो, ते म्हणजे संविधान। सुरुवातीला एकूण 389 सदस्यापैकी फाळणीनंतर 299 सदस्यांनी 1082 दिवसांनी म्हणजे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात जवळपास 12,000 पानांचे महान असे संविधान लिहिले। भारतीय संविधानात एकूण 1 प्रास्ताविका, 8 अनुसूची, 25 भाग आणि 395 कलमे होती। सध्या भारताच्या घटनेत 1 प्रास्ताविका, 12 अनुसूची, 25 भाग, 448 कलमे, 5 परिशिष्टे आहेत। संविधान दिन अतिशय सुंदर आपण भाषण पाहत आहोत। एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला माहित आहे का की राज्यघटनेचा मसुदा तयार करताना टंकलेखन किंवा छपाईचा वापर केलेला नाही। भारताचे संविधान बनून तयार होत होते, पण संविधान हे हस्तलिखित असावं अशी नेहरूंची इच्छा होती। बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्याने याची जबाबदारी त्यांना देण्यात आली। संविधान लिहिण्यासाठी 254 दौत आणि 303 पेन वापरण्यात आले। संविधान लिहिण्यासाठी 6 महिने लागले। तसेच आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती। तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे राम मनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे। भारतीय संविधानाची मूळ प्रत संसदेच्या वाचनालयातील हिलियम भरलेल्या बॉक्समध्ये ठेवली आहे। शेवटी एकच म्हणते, घटना अशी लिहिली की सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही। ऋण बाबासाहेबांचे या जन्मात फिटणार नाही, या जन्मात फिटणार नाही। भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका।